नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य, कॅमेरामन सतीश आणि मंदार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. सध्या महाराष्ट्रामध्ये अशोक खरात या प्रकरणाबरोबर अजून एक प्रकरण गाजतंय, ते म्हणजे आता सध्या होणाऱ्या राहुरी आणि बारामती या विधानसभांच्या पोटनिवडणुकांचा. या निवडणुका आपल्याकडच्या बिनविरोध व्हाव्यात यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करत होते. दुर्दैवाने त्या होणार आहेत, नाही होणार आहेत ह्याची अजून त्याचा निकाल बाहेर यायचा आहे आणि कदाचित आपल्या उद्यापर्यंत चित्र स्पष्ट होईल. परंतु सर्वच राजकीय पक्ष याच्यासाठी चढाओढ करत होते. सर्वच राजकीय पक्ष याच्यासाठी आटापिटा करत होते की या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात. पण मुळात बिनविरोध निवडणुका होणं, एखाद्याबद्दलची सहानुभूती हा भाग निराळा, पण निवडणुका बिनविरोध होणं हे खरोखरच लोकशाहीसाठी, आपण ज्या लोकशाहीमध्ये आपण नांदतो आहोत, की महाराष्ट्राचं सर्वात मोठं योगदान आहे भारताची लोकशाही टिकवण्यामध्ये. त्या महाराष्ट्रातच ही परंपरा रुजवली जाते का? या बिनविरोध निवडणुकांमधनं जे छुपं राजकारण केलं जातं, धनदांडग्यांच्या हातामध्ये जे राजकारणाचे सूत्र हातात जात आहेत या बिनविरोध निवडणुकांमुळे, याकडे आपलं खरंच दुर्लक्ष होतंय का? आणि नागरिक म्हणून आपण या सगळ्यांकडे, सगळ्यांच्या विरोधात आवाज उठवायला आपण खरंच कमी पडतोय का? या सगळ्याच प्रश्न आज आपल्याला उपस्थित होत आहेत आणि हे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत आणि हेच प्रश्न घेऊन आज आम्ही मुलाखत करतोय आणि याचीच उत्तरं देण्यासाठी आज आपल्यासोबत पुन्हा एकदा उपस्थित आहेत ज्येष्ठ विधिज्ञ संजीव पुनाळेकर सर. आपलं मनपूर्वक स्वागत. मुळात मी प्रस्तावनेत म्हटलं तसं की एखाद्याबद्दलची सहानुभूती हा प्रकार सोडून द्या, पण गोष्ट आपण ती वेगळी समजू शकतो. पण निवडणुका बिनविरोध होत आहेत किंवा बिनविरोध केल्या जातात याच्याबद्दल एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं, एक विधिज्ञ म्हणून तुम्हाला काय वाटतं आणि भारताच्या लोकशाहीचा एक अभ्यासक म्हणून तुम्हाला काय वाटतं? मुळात या प्रक्रियेमध्ये लोकांचा निवडून देण्याचा हक्कच काढून घेतला जातो. दुसरं म्हणजे ही जी परंपरा वगैरे आहे ते फक्त महाराष्ट्रातच आपल्याला दिसते, दुसरीकडे कुठे भारतात दिसतच नाही. पण या परंपरेला पण एक ढोंगीपणाची झालर आहे. आता टिळक घराण्यातल्या कोणाचं तरी निधन झालं तर त्यांच्या मुलाला तिकीट नाही दिलं. वनगाव होता तो आदिवासी आमदार, तिथं दिलं नाही. आता हे कसं घडतंय की म्हणजे निवडणूक येण्याची, जिंकून येण्याची क्षमता, पैसा असणं, जातीपातीचं साम्राज्य. आता निवडणुका कशा होत आहेत? पैशाच्या आधारे होत आहेत, गावगुंडांच्या टोळ्या काम करतायत आणि त्याच्याबरोबर जातीपातीचं जे नंबर पॉलिटिक्स आहे ते केलं जाते. स्थानिक गुंडांची मदत घेतली जाते. कुणीतरी जे असे दलाल टाईपचे उद्योगपती, सगळे उद्योगपती वाईट असतात असं नाही, पण त्या प्रकारचे लोक त्याला फंडिंग करतायत, असं चाललंय. मग तसा माणूस निवडायचा आणि घराण्याची लेबलं चिकटवायची. बरं, त्या घरातला माणूस अगोदर राजकारणात असेल तर ठीक आहे, कालपर्यंत ओळखत नव्हतं त्याला तुम्ही उभी करताय. थोडक्यात ही परंपरा कशी आहे ना, फक्त सामर्थ्यवान माणसांसाठी सांगितली जाते, म्हणजे बड्या घराण्यांसाठी, टिळकांसाठी नाही किंवा वनगांसाठी नाहीये ती परंपरा. म्हणजे कसं उत्तर भारतातल्या काही ठिकाणी असतं ना, बुजुर्गों को सन्मान देना चाहिए. मग कोणाच्या बुजुर्गांना? तर जमीनदार घराण्यातल्या बुजुर्गाला. तो गरीब घरातला असेल तर त्याला एखाद्या कुत्र्या माणसासारखं वागवलं जातं. मग ही परंपरा कशी काय असेल? जरी सिलेक्टिव्ह असेल तर ती परंपरा असू शकत नाही. आणि परंपरा परंपरा तुम्ही म्हणताय तर मग सगळ्याच क्षेत्रात असायला पाहिजे. पण हे राजकारण्यांचं एक एक मला षडयंत्र वाटतं महाराष्ट्रातल्या राजकारण्यांचं, की सगळी क्षेत्र आहेत ती आपल्या अधिपत्याखाली घ्यायचं आणि मग परंपरा सुरू करून टाकायच्या. म्हणजे ट्रेनमध्ये लोक घुसतात, मग दरवाजे बंद करतात लॉंग डिस्टन्सच्या, इतरांनी येऊ नये. तसं राजकारणी काय करतात? क्षेत्र काबीज करत चाललेत. तिथं कुठची परंपरा नाही का? प्रत्येक गोष्टीमध्ये सगळ्या क्षेत्रात राजकारणी घुसलेले आहेत आणि तिथे ते स्वतःसाठी एक प्रकारचं रिझर्वेशन निर्माण करतात. म्हणजे पाकिस्तानात कसं झालंय की लष्कराच्या ताब्यात सगळं आहे, तसं महाराष्ट्रात राजकारण्यांच्याच ताब्यात सगळं आहे. घराण्याशाही राहावी म्हणूनच हे केलं जातं, असं स्पष्ट माझं मत आहे. तर तुम्ही आता सांगितलं की प्रत्येक ठिकाणी राजकारण्यांचाच वावर वाढतोय, की राजकारण्यांच्याच हातात सगळ्या गोष्टींची सूत्र जात आहेत. एक पण मुळात ही बिनविरोध निवडणुका हे जे प्रकरण असतं त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितली जाते की एखाद्याबद्दलची सहानुभूती उदात्त हेतू असल्याचं सांगितलं जातं. हा उदात्त हेतू खरंच असतो का? की याच्या मागचं राजकारण, की म्हणजे आता बऱ्याच गोष्टींचा तुम्ही उल्लेख केलात, पण आम्हाला या गोष्टींबद्दल अजून डिटेलमध्ये समजावून सांगा की हे राजकारण कसं शिजलं जातं किंवा राजकारण कसं साधलं जातं? याच्यात विषय असा आहे की मगाशी म्हटल्याप्रमाणे टिळक किंवा वनगाने लागू नसतं, हे फक्त पवारांना लागू असतं किंवा एखाद्या उद्योगपतीला लागू असतं. इथे काय घडलंय बघा, आपल्याकडे शिक्षण संस्था आहेत. डॉक्टर आंबेडकरांनी शिक्षण संस्था काढली, त्या शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी आपल्या नातेवाईकांना नाही नेमलं, तशा काही तरतुदी केल्या नाहीत की मुलांना एका ट्रस्टीने आपल्या मुलांना नेमावं. सध्या तिथं वाद चालू आहेत, म्हणजे प्रकाश आंबेडकरांचा गट नाही, आमदार सरवरांचा गट, कोणाचं बरोबर कोणाचं चूक याच्यात अजिबात जात नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. पण हे वाद झाला, डॉक्टर आंबेडकरांनी जर असं लिहिलं असं तर वाद झाला नसता. पण आज सगळे शिक्षण सम्राट जेवढे आहेत ना, सगळ्यांचे ट्रस्टडीड काढून बघा, सगळ्यामध्ये मुलाबाळांना त्यांनी अपॉइंट करायचं असंच आहे, एकाही ट्रस्टडीड मध्ये वेगळं नाही. बरं, हे शिक्षण सम्राटांनी कोणाला व्यक्तिगत शिकवलंय का? काही नाही, सरकारचे प्लॉट घेतलेत. आता बघा, बॉक्सिंग असोसिएशन सारख्या निवडणुकीमध्ये काय होतंय, घडतंय काय? ज्याचा बॉक्सिंगची काही संबंध नाही, ज्यांनी कधी शिकवलं नाही, अशी माणसं लढतायत. त्या कबड्डी असोसिएशन मध्ये पण लोक आहेत. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय राजकारणी घेत आहेत.
क्रिकेटच्या बाबतीत तर बघताय कसे राजकारणी करतात. पण तिथे परंपरा आल्या कुठून? तुम्ही तिथं परंपरा अशी वाटत नाही का की क्रिकेटपटूनच निवडावं? बरं एखादा घेतलाच तर परत राजकारण्यांच्या जवळ असलेला घ्यायचा. म्हणजे याचा एकंदरीत अर्थ काय आहे ना, ही जी हाव यांची वाढत चाललेली आहे, प्रचंड वाढत चाललेली आहे. म्हणजे आता तुम्ही गेलात तर अक्षरशः महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात असं चित्र आहे, बहुसंख्य जिल्ह्यात चित्र आहे, की निवडणुका पैशाच्या आधारे जिंकल्या जातात आणि त्या राजकारणाच्या मालकीची सगळंच एस्टॅब्लिशमेंट, सगळ्या आस्थापना त्यांचीच आहेत. म्हणजे 10च्या वर 15च्या वर माणसं काम करतायत. ते तिथल्या निवडून आलेल्या किंवा पराभूत झालेल्या राजकारणाचंच आहे. निवडत 2-4 राजकारणी प्रत्येक जिल्हा कंट्रोल करतात. हे आज महाराष्ट्रातलं चित्र आहे. आणि तुम्हाला गंमत सांगतो, की एक एक मी प्रख्यात राजकारणाची निवडणूक बघितली. त्याला एकाने विचारलं आणि एक नट घेत होता, प्रख्यात नट. तो म्हणाला, "तुम्ही अशी कशी तिकीटं गुंडांना देता? तुम्हाला काही चांगली माणसं मिळतच नाहीत का?" त्यांनी उत्तर दिलं, "नाही काय आहे ना, आम्हाला फार वाटतं की चांगल्या लोकांनी यावं, पण येत नाहीत लोकं. मग आम्हाला निवडून देण्याची क्षमता बघावी लागते. आम्हाला नाईलाजाने द्यावी लागते. मी लोकांना आवाहन करतो की तुम्ही या." आता यामध्ये गोम अशी आहे, ही एक नुरा नुरा कुस्तीसारखी मुलाखत आहे. त्याने पुढचा प्रश्न विचारला पाहिजे होता. ठीक आहे, निवडणुकीपुरतं करताना मग उरलेली 5 वर्ष पदावर बसल्यावर कोणाला भेटता? कार्यकर्त्यांना भेटता का हो? की त्या काळात पण सिने नट, उद्योजक, दलाल यांना भेटतं. पत्रकारांना चांगले भेटता का? निवडक पत्रकारांना भेटता? म्हणजे असे प्रश्न विचारायचे नाहीत आणि अपेक्षित उत्तर येणार असं यांचं चालू आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये परंपरा कुठची नाही, पूर्णपणे अनैतिकता आहे आणि एक प्रकारे जनतेला अपराधी वाटू दिलं जाते की हो निवडणूक लढणं म्हणजे काहीतरी महत् पाप आहे. मला मुळात म्हणायचंय तुम्हाला समाजकार्य करायचंय ना तर राजकारण कशाला? एरवी तुम्ही काय केलंय? प्रश्न विचारायला पाहिजे. घराणेशाहीबद्दल आपल्या महाभारतामध्ये आहे की राजाला म्हणजे धृतराष्ट्राला विदुर सांगतो. तो म्हणतो का मी माझ्या मुलाला देऊ शकत नाही का? तो म्हणतो तुझ्या मुलाला तुझ्या दंडाचा दागिना दे, हातातलं कडं दे, कमरेची काय वाकी वगैरे असेल तर ती तू देऊन टाकू शकतोस. गळ्यातला हार दे, मुकुट नाही देऊ शकत. हे त्यांनी धृतराष्ट्राला दिलेलं उत्तर आहे. आणि मग असं असताना आज एक कुठच्या हिशोबाने लोकप्रतिनिधी म्हणून आमच्यावर लादतायत हे कळायला मार्ग नाही. आणि परंपरा असती तर इतर राज्यात असती. डॉक्टर आंबेडकर म्हणजे आपण एकीकडे म्हणायचं शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र वगैरे वगैरे. प्रत्यक्षात शिक्षण सम्राटांचा, साखर सम्राटांचा, सहकार सम्राटांचा महाराष्ट्र आहे आणि याच घराण्यातल्या लोकांसाठीच पुन्हा सांगतो शिक्षण सम्राट, सहकार सम्राट, साखर सम्राट यांच्याच घराण्यांसाठी परंपरा आहे. बाकीच्यांसाठी ही परंपरा महाराष्ट्रात नाही. हे स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं पाहिजे. सर तुम्ही आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केलात, त्यांच्या गोष्टींचा उल्लेख केलात, शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे असं सातत्याने सांगितलं जातं. पण मुळातच आपण त्यांच्याच विचारांना एक फाटा दिला चालतोय का या सगळ्या गोष्टींच्या मध्ये? एका नाव त्यांचं घ्यायचं आणि त्यांच्या विरोधातच कृत्य करायचं असले काही प्रकार महाराष्ट्रात चालू आहेत आणि ह्याची जाणीव लोकांना होत नाही असं आपल्याला वाटतं का? निश्चितपणे. कारण मी मगाशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण दिलं. त्यांनी पण विश्वस्त संस्था काढल्या. एका विश्वस्त संस्थेच्या ट्रस्टमध्ये मला असं दाखवा की त्यांनी असं म्हटलंय की माझ्या नातेवाईकांना द्यावं. नाही म्हटलेलं. त्यांच्या नातेवाईकांच्या क्षमतेवर त्यांनी काय केलं असेल वेगळा विषय, परंतु त्यांनी तसं म्हटलेलं नाही. आणि आताचे जे शिक्षण सम्राट आहेत प्रत्येक जण तेच लिहितोय. म्हणजे थोडक्यात ही एक लबाडी आहे. एक काहीतरी लपवत आहे तुम्ही. साधं पहा ना, तुम्ही ज्या वेळेला मनुवाद वगैरे असं काहीतरी म्हणता तर तुमचं काय म्हणणं असतं की वंश परंपरेने ब्राह्मणाने करू नये, वंश परंपरेने वरिष्ठ जातीने करू नये. मग ही नवी जात निर्माण करताय का तुम्ही? राजकारणी एक वेगळी जात बनलेली आहे. जसं पाकिस्तानात पुन्हा म्हणतो सगळ्या गोष्टी लष्कराच्या हातात आहे, तसं आपलं एक राज्य आहे. सगळ्या देशात हे नाही आहे. अद्यापही लक्षात घ्या. तुम्ही साधं आपल्याला एक सवय लागलेली आहे महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश बिहार करायचा. मला एक सांगा, उत्तर प्रदेशातल्या राजकारण्यांच्या नावाने किती शिक्षण संस्था आहेत हो, किती सहकारी कारखाने आहेत, काय आहे त्यांच्याकडे? भ्रष्टाचारी असतील ते, परंतु अशा परंपरांच्या माध्यमातून ढोंगीपणा नाही, त्यांचं उघड भ्रष्टाचार आहे. चारा घोटाळा या घोटाळ्याला जे इन्स्टिट्यूशनलाइज करायचं काम आहे ना, हे महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात इथले राजकारणी करतात. आणि या प्रकारचे इन्स्टिट्यूशन 2 प्रकारचे असतात. एक एक रजिस्टर झालेली संस्था म्हणजे चालक असलेली शिक्षण संस्था वगैरे, आणि एक संस्था म्हणजे ज्याला परंपरा म्हणतो. इन्स्टिट्यूशन या शब्दाचा अर्थ एक परंपरा सुद्धा. तर अशा प्रकारे चुकीच्या परंपरा ज्या खऱ्या परंपरा नाही आहेत, त्यांची पापं रेग्युलराइज करणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्यामध्ये मांडतो. दुसरा महाराष्ट्रामध्ये दुसरा प्रकार आहे ना की एकमेकांबद्दल दिलदार असावं, सुडाचं राजकारण करू नये. ते सुडाचं राजकारण काय असतं? एखाद्याने खून केला तर त्याला फाशी दिला पाहिजे. यामध्ये सूड कुठून आला? म्हणजे एकमेकांना माफ करत राहायचं. तुम्ही बघा यांचं रेकॉर्डच आहे सगळ्या पक्षाच्या राजकारण्याचं की दुसऱ्या एखादा दुसरा अपवाद असेल म्हणजे संजय राऊत किंवा नवाब मलिक हे अपवाद आहेत. हे वगळता राजकारणाला काही करायचंच नाही हे आपल्या लोकांनी निर्धार केलेला असतो. बघा बाकीच्यांचं बघा ना, थोडी कारवाई झाली, इकडे गेले तिकडे गेले. काँग्रेस नाही केलं नाही, भाजप करत नाही, कोणीही करत नाही. म्हणजे महाराष्ट्रात सुडाचं राजकारण नाही. युपी बिहारला आहे. ते मला तर ते आवडतं. असं असायला पाहिजे. म्हणजे लोकांना चॉईस राहील. तुमचे पडदे तरी फाडले जातील, चेहऱ्यावरचा जो नकाब आहे तो उघडा होईल. पण महाराष्ट्रामध्ये अशा चुकीच्या परंपरा एकमेकांची पाठ खाजवण्याच्या यांच्या चाललेल्या असतात. म्हणून कोणाच्या तरी वाढदिवसाच्या पार्टीला कोणी उठून जातो. हे काय चाललंय? म्हणजे कसलीच लाज लज्जा शरम बाळगायची नाही. कालपर्यंत मग लोकांनी केलं काय? लोक मूर्ख आहेत का?
लोक मूर्ख नाहीत, लोकांना दिसतंय. फक्त लोकांपुढे कुठच्याच पक्षाला पर्याय नाही म्हणून लोक शांत आहेत, तेवढंच. मग याच्यामध्ये तुम्ही आता म्हटलात, की लोकांकडे पर्याय नाही. पण खरंच लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत ह्याच्याबद्दल सगळेच जण म्हणजे तुम्ही राजकारणी जे म्हणतात, तर राजकारणी सुद्धा ह्याच्याबद्दल कायमच पुरस्कार करत असतात, की लोकांना सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजेत, सगळ्या गोष्टी हे केल्या पाहिजे. लोकांनी आलं पण पाहिजे. मग खरंच लोकांनी या सगळ्या जी व्यवस्था आपण जी आता म्हणतोय, की राजकारण्यांच्या घशातच चाललेली आहे. या सगळी जी आपली अवनती होत चाललेली आहे, ह्याच्यावरती खरोखरच लोकांनी काय प्रतिक्रिया दिली पाहिजे? लोकांनी ह्याच्याबद्दल एक कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी, या प्रथा, या ज्या चुकीच्या प्रथा, परंपरा तयार होत आहेत, त्या सगळ्या मोडीत करण्यासाठी लोकांनी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे? आपल्याला काय वाटतं? सोप्या भाषेत सांगतो, महाराष्ट्राला खरोखर एक परंपरा कशी होती माहितीये का? आपल्याकडे सहकारी संस्था चांगल्या चालल्या होत्या, आपल्याकडे ट्रेड युनियन्स होत्या, आपल्याकडे मंडळ होती, गणपती मंडळ होती, नवरात्रोत्सव मंडळ होती, आपल्याकडे व्यायामशाळांची मंदिरं होती. ही सगळी आपण नष्ट करून टाकली आणि ह्याला एक स्पॉन्सरशिपचं स्वरूप आलं. मग तिथे राजकारणी घुसले. आज महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आपल्या संस्था आपण पुनरुज्जीवित केल्या पाहिजे, ज्याला आपण इंग्रजीत रिनेसान्स म्हणतो. संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाची स्टेज ती आली पाहिजे. म्हणजे तिथे तुम्हाला प्रवेशच नाहीये ना, राजकारणात प्रवेश. आज काय होतंय ना, की कुठच्याही गणेशोत्सवात सुद्धा आधी ते घरी येऊन वर्गणी मागायचं, आता बंद झालेलं आहे. राजकारणी एक फ्लेक्स लावतो आणि एखादे 15-20 लाख देऊन टाकतो आणि कार्यकर्ते तो गणेशोत्सव करतात आणि संध्याकाळी प्यायला बसतात रोज संध्याकाळी. एवढंच चाललेलं आहे. म्हणजे आपल्या ज्या संघटना होत्या त्याचा केवळ आर्थिक हेतू नव्हता, लोकांना एकत्र आणणं असं होतं. म्हणजे आता तुम्ही बघाल महाराष्ट्रामध्ये व्यायामशाळा चालायच्या, त्या मंडळांच्या पद्धतीने चालायच्या. साध्या महाराष्ट्रातल्या जाती संस्था होत्या ज्या विद्यार्थ्यांना मदत करायच्या. त्यामध्ये सुद्धा एक प्रकारचं व्हॉलंटरी त्यांच्या म्हणजे स्वेच्छेने लोक समाजसेवा करायचे. महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाज सारख्या ठिकाणी प्रार्थना एकत्र करावी असं होतं. म्हणजे सामूहिक ऍक्टिव्हिटी सहकार्याने परस्परांच्या प्रेमाने करण्याचं जी परंपरा महाराष्ट्रात होती ती इतर कुठच्याही राज्यात नव्हती. आणि तुम्हाला दुसरं सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्या मागे एवढ्या संख्येने लोक उभे राहिले, पुढे बाजीराव पेशवा किंवा माधवराव पेशव्यांच्या मागे उभे राहिले, कारण महाराष्ट्र संघटनावर विश्वास ठेवतो. अन्य कुठचंही राज्य एवढं संघटनावर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे ह्या ज्या चुकीच्या परंपरा घातल्या जात आहेत धनदांडग्यांच्या, त्यामुळे आपली खरी परंपरा नष्ट पावते. तर याला उत्तर द्यायचं असेल तर मराठी माणसाने स्वतःच्या संघटना, अगदी तुम्हाला शिवसेनेचं उदाहरण देतो, शाखेमध्ये एक प्रकारचं संघटन व्हायचं. पुढे शाखांचं काय झालं ते तुम्ही जाणता आणि आम्ही जाणतो. वरून आदेश यायला सुरू केल्यानंतर आणि थेट बोलणी व्हायला लागल्यानंतर पक्षाचाही ऱ्हास होतो आणि तिथलं सामूहिक जीवन नष्ट पावतो. त्यामुळे ते व्हायला पाहिजे. लोकांनी असं तर कीर्तन होतं आपल्याकडे, वारकरी पंथ, आता ते काय आहे, हे पण एक संघटन आहे. एकत्र दिंडीत नाचत जातात, तेव्हा काय ते गात नाचत जाताना एकमेकांशी ते बोलत असतात, आदान प्रदान होत असतं. तर आदान प्रदान करणाऱ्या ज्या नॉन सरकारी संस्था आहेत, एनजीओ आपण म्हणतो, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने एनजीओ असलेलं एकच राज्य आहे, ते म्हणजे आपला महाराष्ट्र. आपल्याला महाराष्ट्र पुनरुज्जीवित केलं पाहिजे, या संघटनांचं पुनर्जीवन केलं पाहिजे. म्हणजे आणि आपण केलं काय, मराठी ग्रंथ संग्रहालय शरद पवारांच्या ताब्यात, कुस्तीगार असोसिएशन त्यांच्या ताब्यात, बॉक्सिंग मध्ये कोणीतरी दरेकर घुसतायत. हा जो प्रकार चाललेला आहे अत्यंत बिभत्स प्रकार आहे हा. त्याचा काही संबंध नाही, त्यांना ते फक्त कॅप्चर करायचंय. हे असं चालू देता कामा नये. लोकांनी विरोध केला पाहिजे. गणपती मंडळात बघा ना, उद्योगपतीचा पोरगा येऊन बसलेला आहे. हे काय चाललंय? आणि हे त्यांनी स्थापन करावं ना मग काहीतरी. जे ऑलरेडी आहे ना ते तुम्ही विकताय ऍक्च्युअली त्यांना, त्या संस्था तुम्ही त्यांना प्लॅटफॉर्मवर देताय. काय लायकी आहे त्यांची? त्यामुळे राजकारणाचा प्रश्न विचारायची आज वेळ आलेली आहे आणि जनतेने याच्यावर या पद्धतीने उठाव करा म्हणजे रस्त्यावर यावं, तोडफोड करावं असं नाही, तर यानं राजकारणाला नाकारावं. निवडणुकीत आपण त्यांना नाकारू शकत नाही, कारण तिथे पैशाचा खेळ आहे. तुम्ही आणि मी निवडणुका लढवू शकणार नाही, पण निदान आपापल्या संघटनांमधून यांना बाहेर काढावं ताबडतोब. यांना मान देऊ नये, राजकारण्यांनी त्यांच्याकडे राहावं, त्यांना मान आपण अजिबात देऊ नये, माझं म्हणणं आहे. अगदी महाराष्ट्रामध्ये साहित्य संमेलन आपलं होतं, त्यामध्ये पण काय झालं बघा, साहित्य संमेलनाला राजकारणी द्यायला सुरुवात केली. आणीबाणीमध्ये दुर्गा भागवतांनी त्यांच्या राजकारण्यांच्या हस्तक्षेपाला विरोध केला. पुढे 1982 मध्ये महाराष्ट्रामध्ये समांतर साहित्य संमेलन रुपारेल कॉलेजमध्ये वर्गणी घेऊन झालं. हे सगळं संपून आज राजकारण्यावर काय झालंय, तर एकेकाळी जिथे गंगाधर गाडगीळ किंवा पु ल देशपांडे अशी माणसं होती, तिथे आता श्रीपाल सबनीस आणि तारा भोळकरांसारखी माणसं राजकारण्यांनी स्पॉन्सर केलेली येत आहेत. म्हणजे ती सुद्धा साहित्य संमेलनासारखी संस्था सुद्धा आपण आज मोडीत काढलेली आहे. साहित्य महामंडळाचं राजकारण पूर्ण राजकीय नेत्यांनी पगडा घेतलेला आहे. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. सर, तुम्ही दरवेळेप्रमाणे आज याही वेळी आपण एक महत्वाच्या विषयावरती चर्चा केली आणि कायमच आपण जे खरंच विषय जे आपल्या खरंच विचारात येतच नाहीत, आपल्या रोजच्या गोष्टींमध्ये कधी वाचनात सुद्धा येत नाहीत, आपल्या अनुभवात सुद्धा येत नाहीत, असे काहीतरी वेगळे विषय आपण घेऊन आपण कायमच लोकांच्या खरंच गरजेचे असतात असे विषय घेऊन आपण कायम बोलत असतो. आणि आजही आपण तसाच विषय घेऊन बोललो आणि आमच्या प्रश्नाला तुम्ही सविस्तर उत्तरं दिलीत, याबद्दल हिंदुस्थान पोस्टतर्फे आपले मनःपूर्वक आभार. तर हे होते पुनाळेकर सर. त्यांनी आपल्याला आज जे एक महत्वाचं आपण एक संबोधन केलं, किंवा त्यांनी महाराष्ट्राचं जे खरं चित्र आहे, जे राजकारण्यांच्या
संपूर्ण खेळामध्ये आपण महाराष्ट्र पिचला जातोय किंवा खऱ्या अर्थाने पिचला जातोय आणि त्याची नागरिकांना जाणीव सुद्धा होत नाहीये. ह्या गोष्टीची त्यांनी आपल्याला आज ते वास्तव आपल्याला उघड करून सांगितलं आणि आज थोड्याफार प्रमाणात का होईना आपण या मुलाखतीच्या माध्यमातून ही जाणीव करून घेण्याचा प्रयत्न केला. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्ट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.